कसं चाललंय बघा. उडी मारून पाहून नाही. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग फ्रॉम अनदर व्लॉग. हाय. तर हा आहे लकडीचा व्ह्यू पॉइंट. तुम्हाला हे बघा, हा जो आहे खाली जो रोड दिसतोय हा जाणारा, हा पुढे जाऊन खाली कोझिकोडकडे जातो. कोझिकोड म्हणजे आत्ताचं कॅलिकट म्हटलं जातं. आणि आम्ही या साईडने आलेले आहेत. या साईडला आहे तुमचं वायनाड, बेसिकली वायत्री. तुम्ही एन्जॉय करा. आम्ही जातो आता कोझिकोड लेकला. फुकोडे लेक. फुकोडे लेक. कोझिकोडे सिटी आहे. ओके, तर आपण आता जातोय फुकोडे लेकला. तर पार्किंग जवळपास इथून 300 ते 400 मीटर आहे पार्किंग. तिथून वॉक करत जायला लागतं. पाडी मागे पाहताय तुम्ही कसं मस्त दिसतंय वॉक करत जाण्यासाठी. तर बघू, आतमध्ये गेल्यावर दाखवू तुम्हाला काय आहे ते त्याच्यामध्ये. बघा आता हा कसा लुक चेंज झालाय आता. ट्रान्सफॉर्म झालाय. माइट बी रिफ्लेक्ट करत आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, परंतु चांगला दिसतोय. इट्स ओके. आता मी बोटिंग करणार आहोत. तुम्हाला बोटिंग दाखवेल इकडे. वॉक करून येऊ आधी आपण, मग बोटिंगला जाऊ. हे बघा, कालच आम्ही इकडे येणार होतो आणि राहून गेलं छोटू छोटू. ते माकड होतं. इथे बोटिंग करू शकतो आपण. हां, तर ओके. बघू आता इथे पण प्रत्येक गोष्टीला पैसे, म्हणजे भयंकर. प्रत्येक कुठं पण जा, कोणती पार्कमध्ये जा, कशाला पण जा, प्रत्येक ठिकाणी एंट्री फीस, प्रत्येक गोष्टींचे वेगवेगळे पैसे आहेत. तर इथे माहीत नाही किती आहे तिकीट, तरी हे जाऊन एकदा चेक करू काय तिकीट आहे काय नाही आहे. त्याच्यानंतर बघूया काय होतं. आपण कायाकिंग करायची आहे का बोटिंग करायची? कायाकिंगमध्ये ओलं होऊन जातं सगळं. हां, पाहिजे. थँक्यू. बघा यांनी कमळ दिलं इतका एफर्ट्स घेऊन. ह्या तलावातून इकडं दाखव तलाव. उडी मारून पाहून. नाही नाही, खोटं बोलती. तिथे कोपऱ्यावर होता, तिथून घेतला आणि ओढून आणला. तिथं वास नाही चालला, पण तुझं प्रेम नाही होतं. कमळाचा वास कधी येतो? कोणी शिकवलं तुला कमळाचा वास येतो म्हणून? सगळं माहिती, आमच्या बारूच्या तळ्यामध्ये येतो. इकडं एवढं आहे की खूप शांत मस्त वाटतं. म्हणजे क्राऊड नाही कुठेच. कमी क्राऊड आहे आणि उद्या ईद असल्यामुळं पण कमी क्राऊड आहे. आणि व्ह्यू बघा तुम्ही फक्त, कसं पूर्ण रिफ्लेक्शन दिसतंय पाण्यामध्ये. तिकडे जाऊ शकतो वाटतं रे आपण. हो, त्या साईडला पण जाऊ शकतो, त्या एंडला समोर दिसत असेल तुम्हाला त्या साईडला. पण व्ह्यू तोच असणार आहे त्या साईडनी पण. जाऊया, काय काम आपल्याला असं. इकडे बोटिंगचं सगळं आहे, बोटिंग पॉइंट आहे आणि इकडे सगळं लेक. आम्ही आता चाललो समोर.
बोट चालवत चालवत. तर मित्रांनो, आपण इथे आलो आहेत सध्या बोटिंग करण्यासाठी. आणि बोटिंगचे चार्जेस कसे आहेत मी तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये 2-3 प्रकारचे आहेत. एक आहे 2 सीटर एक्झिक्युटिव्ह, 4 सीटर एक्झिक्युटिव्ह आणि कायाकिंग आणि मोठी बोट आहे. तर 2 सीटर एक्झिक्युटिव्हचे चार्जेस आहेत अराउंड 300 रुपीज. कायाकिंगचे पण 300च आहेत. आणि जी मोठी बोट आहे मी तुम्हाला दाखवतो माझ्या पाठीमागे. हां, या बोटचे चार्जेस आहेत पर पर्सन 200 रुपीज. तर ही कॉस्टली आहे. जेव्हा फॅमिली वगैरे जर येत असेल तर त्याच्यासाठी बेस्ट आहे. ते पक्षी बनवते बाबा मस्त बसले. आणि हा बघा तुमचा मित्र बसलेला आहे कावळा. कावळा नाहीये ते. कावळाचा आहे तो. कावळा नाहीये. ठीक आहे, जो काही बगळा आहे असेल. बगळा. काळा कलरचा बगळा येतो. त्या झाडापर्यंत आलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे 21 मार्च. तर आज आमचा शेवटचा दिवस आहे वायनाडमध्ये. आज आम्ही वायनाडवरनं बँगलोरला वापस जाणार आहेत. वापस जाताना पाहू, आम्हाला एक वेणुगोपालस्वामी टेम्पल म्हणून आहे मैसूरमध्ये. ते जर करता आलं तर आम्ही ते करूया. सो अजून एक गोष्ट कवर होईल. तर जाण्याचा रूट कसा असेल बघा आमचा. तर आम्ही इथून मैसूरला जाऊ, जे की ऑलमोस्ट 170 किलोमीटर्स आहे. ऑलमोस्ट 4.5 आवर घेईल. आणि त्याच्यानंतर जाताना एक नवीन गोष्ट म्हणजे आम्हाला नागरहोले टायगर रिझर्व भेटेल. तिथे पण ॲनिमल स्पॉटिंगचे भरपूर जास्त चान्सेस असतात ऑन द वे. तर तो एक ऑप्शन आहे. आणि पाहू, आम्ही जवळपास 11-11:30 वाजता इथून निघू. आणि निघाल्याच्या नंतर 3:30-4 वाजता मैसूर 1-2 तास तिथे स्पेंड करून संध्याकाळी 6 वाजता निघून बँगलोरला 8 वाजता पोहोचून जाऊ. 8-9 असा आमचा सध्याला प्लॅन आहे. बाय द वे, प्रॉपर्टीबद्दल बोलायला झालं तर प्रॉपर्टी तशी छान आहे, परंतु ब्रेकफास्ट इज नॉट दॅट ग्रेट. ओके ब्रेकफास्ट आहे. बाकी व्ह्यूजसाठी प्रॉपर्टी तुम्ही कधी पण पाहू शकता, त्याच्यासाठी एकदम छान आहे. पण नाश्ता वगैरे ह्याच्यासाठी नाही आहे. ते तुम्हाला बाहेरूनच करावं लागेल. आणि एक काल किस्सा सांगतो तुम्हाला. काल होती बकरी ईद, त्यामुळे आम्हाला जेवणासाठी संध्याकाळच्या डिनरला ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास वेटिंग करायला लागली. हे बघा, ही आली आहे वापस. 1 ते 1.5 तास वेट करायला लागला, कारण एवढी रश होती. कारण सगळे रेस्टॉरंट बंद होते. एक ते 2च रेस्टॉरंट चालू होते जिथं की पूर्ण सर्विस अवेलेबल होती. बाकी सगळे बंद होते. तर असा सीन झाला. आणि काल आम्ही तुम्हाला जास्त नाही दाखवू शकलो, कारण आम्ही कुठे गेलो नाही. म्हणजे एक पोकोडी लेक, एक लकडी का व्ह्यू पॉईंट आणि बाणासागरा डॅम म्हणून आहे, आम्ही तिथे गेलो. कारण खूप जास्त ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही जास्त नाही फिरलो. संध्याकाळी वापस आलो, रेस्ट केला. आज आता फ्रेशन अप वगैरे होऊन आम्ही आता चाललोय. झालं आमचं इथलं. बाय. बघा बघा कसं चाललंय. बघा कसलं भारी व्ह्यू. याच्याकडे बघा कशी पाहतीये. चपाती मागतीये. चपाती भेटतच नसते ना पण. आणि आम्ही ट्राय करतोय केरला मेल्स. कसं वाटतंय? चपाती नाही भेटत. हा मग तर आम्ही आज घरी पोहोचलो अराऊंड 8-8:30 वाजता. तर आम्ही हा व्लॉग इथेच संपवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जर काही ह्याच्यामध्ये नवीन काही करता येत असेल तर रिकमेंडेशन पण देऊ शकता. रिकमेंडेशन मोस्ट वेलकम. आम्ही ट्राय करू की त्या सगळ्या गोष्टी इनकॉर्पोरेट करण्याचा.